तर सामना 4 षटकांचा असेल. आंबे विपक्ष शिरडोन या दोन टीममध्ये जो संघ जिंकेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. फायनलमध्ये प्रवेश केलाय गावदी कोपर या टीमने. बघूया त्यांच्या समोर कोणता संघ असेल, शिरडोन की आंबे, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. या सामन्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल, परंतु सामना जेव्हा सुरू आहे की आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमेश ठाकूर यांना मागचा सामना आपण पहिला शिरडोन विपक्ष पडले बी. नक्कीच विजय मिळाला शिरडोन संघाला कुठेतरी. आणि मॅन ऑफ द मॅच आविष्कार पाटील 15 धावांनी तब्बल संघासाठी कुठलेले आहेत. इथून पुढचा विचार केला मेगा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. शिरडोन विपक्ष आंबे. निवळीच्या मैदानात शिरडोन विपक्ष आंबेचा सामना झाला होता. 2 षटकांमध्ये तब्बल 52 धावांची गरज होती. तिथून नंतर 2 षटकांमध्ये तब्बल 48 धावा कुठलेल्या हाणामारी केली होती. पराभव नक्कीच मिळाला होता, पण त्याहूनही अधिक एंटरटेन केलं होतं. पैसा वसूल सामना झाला होता. आणि फलंदाज स्ट्राईक एंडवर होता तो म्हणजे आविष्कार पाटील. जयेंद्र दादा फराड समाजसेवक आहेत, त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि आमचे आयोजक ज्यांनी आज इथे सामने रंगवलेले आहेत, आमचे आयोजक लाडके सागर फराड यांच्या शुभ हस्ते आपण जयेंद्र दादा फराड समाजसेवक यांचा इथे सन्मान करूया. फुलाजी दादा काळोख यांची फुलाजी दादा काळोखे यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करूया जयेंद्र दादा फराड यांचा. त्यानंतर राजेश दादा ठाकरे यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान झाला पाहिजे. राजेश दादा काळोखे यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. फुलाजी दादा काळोखे यांच्या शुभ हस्ते आपण यांचा राजेश दादा काळोखे यांचा सुद्धा इथे सन्मान करणार आहोत. धन्यवाद. अनेक प्रमुख पाहुणे सकाळपासून आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. व्यासपीठावर वेळात वेळ काढून ते सुद्धा सामने एन्जॉय करण्यासाठी येत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनापासून धन्यवाद. तर शिरडोन संघ तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असणार आहे. चला मी जोडी मैदानात शिरडोन संघाचे आविष्कार पाटील आणि सुयोग पाटीलच्या स्वरूपात. पहिला चेंडू. काय घडतंय मैदानात? बॅटीची कडा, एज ऑफ द बॅट. यष्टीरक्षकाची कोणत्याही प्रकारची चूक झाली नाहीये. हिरो ऑफ द लास्ट मॅच आविष्कार पाटील बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर कुठेतरी चुकतोय आविष्कार पाटील. बॅट घालू की नको, आणि याच कन्फ्युजन मध्ये शेवटी एज ऑफ द बॅट, बॅटीची कडा लागली आणि स्वतःचा विकेट गमवावा लागलाय. पहिला धक्का क्रमांक 1, पहिला विकेट शिरडोन संघासाठी. बिग विकेट डाऊन आविष्कार पाटीलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. सुयोग पाटील नॉन स्ट्राईक एंडवर वेट करतात. कधी माझी बारी येते, कधी मी सुद्धा माझा खेळ दाखवतोय. पहिल्या सामन्यामध्ये मोठी पारी साकारता आली नव्हती. इथून पुढे बघूया सामना सेकंड राऊंडचा. यावेळेला
दिशा देण्याचा प्रयत्न होता. लेट बॅट स्विंग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची इथून पुढे फेकी होते. सुरेख गोलंदाजीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज मयुरेशच्या माध्यमातून ते यावेळेला उंच गेलाय चेंडू, लांब गेलेला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये गेला असता पण क्षेत्ररक्षक इतक्या वेगाने आलाय चेंडूवर. हा जेल होता नाही तर हा जेल बनवला गेलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. अनादर विकेट डाऊन. आशिष पाटीलच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय तकदीर पाटीलच्या स्वरूपामध्ये. पहिल्याच षटकामध्ये 2 धक्के बसलेले आहेत. 2 विकेट गमावले आहेत. 2 मोठे विकेट. दोन्हीही फलंदाज पहिल्या राऊंडच्या शेवटच्या मॅच मध्ये चांगली खेळी साकारली दोन्ही फलंदाजांनी. तेच दोन्ही फलंदाज यावेळेला लवकरच तंबूत परतलेले आहेत. इथून पुढे जर मोठी खेळी साकारायची असेल तर दोन्ही फलंदाजांना संयमी खेळ सुरुवातीला दाखवावा लागेल. 3 चेंडूंची समाप्तीनंतर 0 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेला ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मिस टाइम झालेला आहे. चकमा दे दिया. स्पीडने गतीने बीट झाले आणि अजून एक निर्धाव चेंडूची पैकी. वॉट बॉलिंग. मॅक्लेफिझम बॉलिंगचं परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला गोलंदाज मयुरेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूंची फेकी केली. अद्याप एकही धाव खर्च केलेली नाहीये पण 2 गडी बाद करण्यात नक्कीच कुठेतरी यश मिळालेलं आहे. या वेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. दणदणीत फाईन लेगच्या डोक्यावरून आलेला हा षटकार आणि 6 धावांनी धावफलकावर धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते अपकमिंग यंगस्टर सुयोग पाटीलच्या बॅट मधून. वॉट स्विच इट. नक्कीच रिव्हर्सचा हा फटका होता आणि सुरेख फटका. शब्द कमी पडतील या फटक्याचं वर्णन करता करता. असा फटका नक्कीच सुरेख शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांनी धावफलकावर धावांचा श्री गणेशा होतोय. पॉवर प्लेचा षटक. शेवटचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली होती वाईट साठी आणि नक्कीच पंचांनी इशारा दिलेला आहे वाईटचा. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. निर्णय स्वीकारून पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकाचा विचार केला तर 7 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं 1 चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेचा षटक समाप्त होण्यासाठी. पुन्हा एकदा स्विच ट्राय केला. एज ऑफ द बॅट. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. दणदणीत चौकार आणि चौकाराच्या माध्यमातून धावफलकावर धावसंख्येला आकार मिळतोय. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 फॉर द लॉस ऑफ 2. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही फलंदाजांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सुभाषदादा पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सुभाषदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जगदीश स्वरूपात सांघिक दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलेला गोलंदाज जगदीश बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट राईट हँड. यावेळेला बाउन्सरचा मारा बीट होतोय कुठेतरी. पुन्हा एकदा फलंदाज तकदीर पाटील. मोठी खेळी साकारावी लागेल. आपल्या संघाला जर स्टँड द्यायचा, आपल्या संघाला जर एका सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेला ताकदीचा पुरेपूर वापर करताना पण
कनेक्ट झाला नाहीये बॅट अँड बॉल, त्यामुळे निर्धाव चेंडूची अजून एक फेकी होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची अद्याप फेकी झालेले गोलंदाज जगदीश च्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 2, तिसरा चेंडू घेऊन आलेला गोलंदाज जगदीश. आउटसाइड द ऑफ स्टंप करून यावेळेला फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहे. बनणार दर्शक दणदणीत. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार आणि 6 धावांनी धावफलकावर पाहायला गेलो तर 17 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताकदीचा पुरेपूर वापर करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे तकदीर पाटीलच्या स्वरूपात. 3 चेंडूंची अद्याप फेकी केली आहे. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. असेच मोठे फटके येत राहणं गरजेचं जर तुम्हाला मॅच मध्ये कायम राहायचं असेल तर. पण जर इथून पुढे कमबॅक करायचं आहे आंबे संघाला तर ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं इम्पॅक्टफुल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळालेलं. 11 धावा खर्च केल्या पण 2 गडी बाद करण्यात यश सुद्धा मिळालेलं आहे. हे यावेळेला एज ऑफ द बॅट इनसाइड एज पाहायला मिळाले. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतो गोलंदाज जगदीश. अजून एक निर्धाव चेंडूची पैकी. व्हॉट कमबॅक. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय इथे. यावेळेला फटका हवे ते फटका फसतोय की काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुरेख झेल. व्हॉट कॅच. आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय. काय झेल टिपलाय. पूर्ण आपलं 100% योगदान टाकून दिलेलं आहे त्या जेल मागे. कन्वर्ट केलंय त्या जेलला आणि ते समाप्त होते केली तकदीर पाटीलची. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय विवेक पाटीलच्या स्वरूपात. हीच शेवटच्या चेंडूवर बिग विकेट डाऊन पाहायला मिळाला तकदीर पाटीलच्या स्वरूपात. सुयोग पाटील यावेळेला स्ट्राईक एंडवर सामना करणार जगदीशचा. हे यावेळेला ऑन द राईस केलाय ऑफ साइडला. सुरेख फटका आहे. नो मॅन्स लाईन मध्ये टप्पा पडून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट केलाय आणि इझिली 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकाचा विचार केला तर 20 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3. इथून पुढे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 20 धावा धावफलकावर लागलेल्या 10.00 सरासरीने धावा कुठण्यात कुठेतरी यश मिळतं. इथून पुढे जर मोठा धावांचा डोंगर साकारायचा असेल तर मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं असणार आहे. 2 षटकार अद्याप आलेले आहेत.
एक सुयोग पाटीलच्या बॅटमधून, एक तकदीर पाटीलच्या बॅटमधून ऑन साइडला यावेळेला बिरकावलं चेंडूला. क्षेत्ररक्षक काय चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्याच्याद्वारे. किती धावा कंप्लीट केल्या तिथे यावेळेला. अजून एक धावेचा अटेम्प्ट. तब्बल 4 धावा. फिल्डिंग एफर्ट्स टाकून कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही, कारण धावून 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला दाखवताना फलंदाज सुयोग आणि विवेकच्या स्वरूपात. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं यावेळेला. पण एकही धाव वाचवू शकले नाही. यावेळेला सुरेख फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत दुसरी धाव घेण्यासाठी ट्राय केला होता आणि एका धावेमध्ये समाधान मानावे लागेल. एका धावेने धावसंख्येत भर. धावफलकाचा विचार केला तर 25 धावा इथे धावफलकावर अद्याप लागलेल्या आहेत. सुयोग पाटीलचा जर विचार केला इंडिव्हिज्युअल त्याच्या धावांचा विचार केला तर 15 धावा त्याने कुठलेल्या आहेत. आता 5 चेंडूंचा सामना केलेला 15 धावा इथे कुठण्यात यश मिळालेलं आहे. 300च्या सरासरीनं फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राईक एंडवर उभा फलंदाज सुयोग पाटील. स्ट्राईक एंडवर पाहूया विवेक पारेल. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एज ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक हुशार होता. सेकंड रन साठी अटेम्प्ट करण्याचा चान्स होता पण नाकारलाय आणि एका धावेने समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांनी. स्कोर बोर्ड कंटिन्युअसली चालू ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. सिंगल डबलने का होईना रन्स येत आहेत आणि यामुळे स्कोरबोर्ड चालू राहतोय. 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ते यावेळेला पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू झालेला आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 28 रन ऑन द स्कोरबोर्ड. 28 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. तिथून पुढे विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. समीकरण कुठेही बदलू शकतं आणि समीकरण बदलण्यासाठी मोठे फटके येणे गरजेचे. सिंगल डबलने इतकं काही इम्पॅक्ट होणार नाहीये स्कोरबोर्डवर. यावेळेला फटका सुरेख हवेमध्ये आहे. लांबी मिळाली आहे. उंची किती मिळते. झेल सुटतोय आणि 2 धावा इझिली कन्वर्ट झालेल्या आहेत. कुठेतरी चुकी होते पुन्हा एकदा आणि ही ड्रॉप झालेली कॅच किती महागात पडेल नक्कीच समजेल आपल्याला येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 30 धावा इथे धावफलकावर अद्याप लागलेल्या. 30 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. स्विच इट आणि यावेळेला क्षेत्ररक्षक आहे बनणार दर्शक. फन लेगच्या डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार आणि 6 धावांनी धावफलकाने उचली घेतलेली. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळाले आहेत. स्विच शीट एक्सपोर्ट फलंदाज सुयोग पाटील आपल्या शैलीचा प्रदर्शन करताना आपली ओळख जपताना. व्हॉट बॅटिंग. सोळा धावा तब्बल या षटकातून आलेल्या आहेत. महागड षटक म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज वंशचं. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 11 धावा खर्च झाल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. 2 विकेट सुद्धा पडले. त्यानंतर 9 धावा खर्च झाल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक सुद्धा म्हणता येईल पण तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि चांगलं षटक असणार आहे शिरडोन संघासाठी. जर वैयक्तिक खेळीचा विचार केला आविष्कार पाटील एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये.
सुयोग पाटीलने जी खेळी साकारली तब्बल 25 धावांची त्याने खेळी साकारली आहे. नंतर आशिषला सुद्धा इतकं काही आपल्या बॅटमधून योगदान देता आलं नाही. आपल्या संघासाठी एकही धाव तो कन्वर्ट करू शकला नाही. त्यानंतर तकदीर पाटीलच्या बॅटमधून आल्या 6 धावा, नंतर विवेकच्या बॅटमधून आली एक सिंगल. अशा प्रकारे जर विचार केला तर 36 धावा धावफलकावर अद्याप लागलेल्या आहेत. पुढचे येणारे 6 चेंडू पाहूया किती धावा कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळतंय संघ शिरडोन. गोलंदाज मच्छिंद्र हाताळणारा षटक क्रमांक 4, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून आपण ज्याला म्हणतो. मच्छिंद्र शेवटचं षटक हाताळणार बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर द विकेट. राईट हँड ओव्हर द विकेटचा गोलंदाज. बघूया कशा प्रकारे हाताळणार येणारे 6 चेंडू. यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा मिस टाइम आणि निर्धाव चेंडूची पैकी. विवेकचा स्ट्रॉंग झोन ऑन साइडचा जो व्ही आहे, व्ही मध्ये तो खेळतो. त्याच रिजन मध्ये ट्राय करतोय प्रत्येक चेंडूला पोहोचवण्याचा. या वेळेला कनेक्ट झालाय फटका, लॉंग लास्टिंग मॅटलिफिझम आणि सुपर षटकार पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज विवेकच्या बॅटमधून. षटकार आणि धावफलकाचा विचार केला तर 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. तब्बल 42 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला शिरडोन संघ आज दाखवते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं 45 रन्स 45 धावा साकारल्या. त्यानंतर आता धावफलकाचा विचार केला 42 धावा धावफलकावर अद्याप लागलेल्या आहेत. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त धाव, एका धावेने धावसंख्येत भर. 43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे हाताळणारे गोलंदाज मच्छिंद्र. यावेळेला पुढील टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिली दिशा, चेंडू जाणार लॉंगांच्या डोक्यावरून. आणखीन एक ब्रँडेड षटकार आणि षटकारांनी धावफलक पुढे सरकतंय. 49 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 2 बॅक टू बॅक बिग हिट्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत फलंदाज विवेकच्या माध्यमातून. नक्कीच सुभाष पाटील यांच्याकडून जो बक्षीस लागलं होतं 1000 रुपयाचं कॅश प्राइज, कॅश प्राइज घेण्याच्या पात्र ठरताय का पाहूया. अजून एक षटकार मारल्यास 1001 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेला बिग हिट करण्याचा ट्राय केला होता, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये होते लागले होते रेस आणि रेस जिंकलेल्या आहे चेंडूने आणि जाता जाता देऊन गेलाय 4 धावा. आणि 4 धावांनी स्कोरबोर्ड पाहिलं तर 53 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही इथून पुढे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. व्हॉट बॅटिंग, काय बॅटिंग दाखवले, काय दमदार परफॉर्मन्स दाखवले आपल्या बॅट मधून. फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वर सुयोग आणि स्ट्राईक एंड वर बाबू विवेकने. आजच्या दिवसातला हाय स्कोर सुद्धा आपल्याला शिरडोन संघाकडून पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉटचा ट्राय केला होता, सिंगल कंप्लीट झाली का? एक सिंगल कंप्लीट झाले पंच. आणि खूप वेगळं असं दृश्य पाहायला मिळतंय मैदानात. काय घडलंय? पंच फलंदाज सेफ आहे, एक धाव कंप्लीट झालेली आहे. थांबा पंच 1 मिनिट, पुन्हा एकदा आम्ही एकदा चेक करतोय कन्फर्मेशन साठी.
कंप्लीट झाले, सिंगल कंप्लीट झाली आहे. अजूनही पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ इथून पुढे बाकी आहे. आताची 54 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज मच्छिंद्र. आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हॉट अ शॉट. लॉंग लास्टिंग, मॅक्झिमम, ह्यूज, मॅसिव्ह षटकार. आणि 6 धावांनी धावफलकावर जर विचार केला तर धावा लागलेल्या आहेत तब्बल 60 धावा धावफलकावर लागलेल्या. 60 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा शिरडून संघासाठी. 60 धावा तब्बल कुठलेल्याने 61 धावांचं अवाढव्य मोठं आव्हान असणारे आंबे संघासमोर. यापुढे दुसऱ्या सत्रात ऐकूया माझे साथी समालोचक रोशन दादा संते यांना. सुयोग पाटीलची जर खेळी पाहिली तर 9 चेंडू मध्ये तब्बल 31 धावा त्याने कुठलेल्या आहेत. आणि त्याचा साथीदार विवेकने 5 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा कुठलेल्या आहेत. दोघांच्याही या मेहनतीमुळे शिरडोन संघाची जी पारी सेट झाली आहे. 60 रन्स ऑन द स्कोरबोर्ड लागलेले आहेत. आणि इथून पुढे 61 धावांचं आव्हान असणार आहे आंब्या संघासमोर. थँक्यू सो मच प्रथमेश. 61 धावांचं लक्ष्य आहे. ते म्हणजेच 24 चेंडूंमध्ये आंबे या संघासमोर शिरडोन या टीमने धावांचा उच्चांक नोंदवलाय. तब्बल 60 धाव बनवल्या. स्ट्रायकीला फलंदाज जगदीश आहे. जगदीश आणि मच्छिंद्र ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती सुभाष पाटील सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. 24 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष्य आहे.
पहिला चेंडू काडब्यांची अपील आणि डॉट बॉलची समाप्ती होते. सुभाष यावी सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जायतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6. 6 धावा धावफलकावरती आहेत. जगदीश भाग्यवंतच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय. 15.25च्या सरासरी प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. जगदीश आणि मच्छिंद्र ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे आंबे या टीमची. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच आंबे या टीमला 6 या धावसंख्येवरती जगदीशच्या स्वरूपात. महेंद्र येतोय नवीन फलंदाज. महेंद्र आणि मच्छिंद्र ही जोडी पाहायला मिळते 6 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसलाय जगदीशच्या स्वरूपात. यावी सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. या 12 धावा. षटकार आलाय फलंदाज महेंद्रच्या बॅट मधून. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय आंबे या टीमला. महेंद्र बॅक टू द पविलियन. मयुरेश येतोय नवीन फलंदाज. दोन बाद 12. स्विच इट, क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या लगत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि तोपर्यंत मिळत्यात या 2 धावा. शेवटच्या क्षणी चेंडूला आतमध्ये ढकललंय. 2 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2 बाद 14. 61 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी आंबे या टीमला. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 61 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्यात आंबे या टीमने. सुयोग पाटील येतोय नवीन गोलंदाज. ज्या सुयोग पाटीलने पहिल्या इनिंगमध्ये 31 धावांची विस्फोटक आणि वादली खेळी साकारली होती. तोच येतोय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे शिरडोन या टीमचा सुयोग पाटील. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, ब्लॉक हॉलचा वापर केला होता. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. 14 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. पहिला चेंडू यावेळी निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सुयोग पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज मयुरेश आहे. फक्त दिशा दिलीये. एक धाव तर पूर्ण केली. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धाव पूर्ण होत आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफाईन लेगच्या दिशेने आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने प्रभावित करतोय गोलंदाज सुयोग पाटील. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. चेंडू पट नोमॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 17 धावा. 44 धावांची अजूनही गरज आहे. समीकरण महाग झालंय ते म्हणजेच आंबे या टीम समोर. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल गावदेवी कोपर या संघासमोर. च्या कोपर टीमने आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलाय. चांगला चेंडू आपण पाहतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये सुयोग पाटीलच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय गोलंदाज सुयोग पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मच्छिंद्रच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकेल. 23. 23 धावा जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 13 चेंडू आणि 38 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती आहेत. मच्छिंद्रच्या बॅटमधून षटकार येतोय. सुयोग पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केल्यानंतर कार्पेट खेळलाय. चांगले क्षेत्ररक्षण विवेक पाटील यांचं आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आंबे या टीमला.
12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होती सज्ज होतो. गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. रुशाल म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग फलंदाज मयुरेश आहे. मयुरेश आणि मच्छिंद्र ही जोडी पाहायला मिळते. 18.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा बनवल्या, स्विच हिट करतोय, प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिलेले काम एस्टेनच्या पाठीमागे भरत पाटील पूर्ण करतोय. संगनायक आपण पाहतोय. मास्टर माइंड संगनायक आपण पाहू शकाल. एस्टेनच्या पाठीमागे भरत पाटील यांना. वृषाल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज रुशाल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. या दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेश ठोंबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचीच सदस्यपदी निवड देखील झालेली आहे. त्यांचं देखील अभिनंदन आणि दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच फलंदाजी करणारे आंबे टीमला. आंबे संघ इथे मात्र बॅकफूट वरती येतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त 25 धावा आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी करतो रुशाल म्हात्रे हा गोलंदाज. मच्छिंद्र आहे स्ट्रायकिंगला. न्यू बॅट्समन येतोय जयेश. अजून एक चांगला चेंडू. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन भरत पाटील यांच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. सलगचे 4 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज रुशाल म्हात्रे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आठ चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल 26. 7 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर मजबूत पकड निर्माण केली शिरडोन या टीमने. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली 5 चेंडूंमध्ये. गोलंदाज रुशाल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अवघ्या एका धावेचं षटक फेकलं गोलंदाज रुशालने. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये इक्वेशन आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 35 धावांची गरज.
6 चेंडू 35 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय विद्यमान सदस्य महेश ठोंबरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय मसोबा क्रिकेट संघ पागडेचे पाडा टीमचे आधारस्तंभ सन्माननीय रुपेशदादा भगत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाज विवेक पाटील सज्ज होतोय. यावेळी पहिला चेंडू लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क षटकार. पाच चेंडू 29 धावांची गरज आहे. 29 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे कारण की आक्षेप घेतलाय शैलीवरती विवेक पाटीलच्या. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 5 षटकार मारावे लागतील फलंदाज मच्छिंद्रला. गावदेवी कोपर संघ देखील सज्ज आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बघूया त्यांच्या समोर कोणता संघ येईल. शिरडोन की आंबे या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. विवेक पाटील अजून एक चांगला स्ट्रोक. सलगचा दुसरा षटकार येतोय. फलंदाज मच्छिंद्रच्या बॅट मधून 4 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगतोय फलंदाज मच्छिंद्र. 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. दडपण आहे, दबाव आहे गोलंदाज विवेक पाटील वरती कारण की 2 मोठे फटके आलेत पहिल्या 2 चेंडूंमध्ये. चार चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चार चेंडू 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत मच्छिंद्रच्या बॅट मधून आणि विजयाच्या अशा पल्लवीत झाल्यात आंबे टीमच्या. गोलंदाज विवेक पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय या अंतिम षटकामध्ये. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. दबाव आहे फलंदाजावरती, दबाव आहे गोलंदाजावरती. ओव्हर द विकेट विवेक. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 21 धावांची गरज. एक धाव मिळते या चेंडूवरती. स्ट्राइक रोटेट होते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे.
यावी सुरेख फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या दरम्यान सन्माननीय चंदनदादा भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय. या मैदानावरती शिरडोन या टीमने आणि शिरडोन संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. आणि जय मसोबा चषकाचा अंतिम सामना असेल गावदेवी कोपर विपक्ष शिरडोन या दोन संघांमध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सुयोग पाटील, ज्याने 31 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली. तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय चंदनदादा भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या सर्व ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. आणि सीबी चषकाचे प्रमुख आयोजक देखील आहेत सन्माननीय चंदनदादा भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सुयोग पाटील. 31 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली. एक षटक देखील फेकलं. तब्बल 11 धावा खर्च केल्या. कोणती सफलता प्राप्त करू शकला नाही आपल्या टीमसाठी. आणि सुयोग पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर चंदनदादा भगत साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे सुयोग पाटीलचा. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. चंदनदादा भगत साहेब इथे उपस्थित आहेत. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, कारण की ते स्वतः क्रिकेट खेळतात आणि ते स्वतः खूप मोठे आयोजक देखील आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. वेल प्लेड सुयोग पाटील. तर चंदनदादा भगत साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. टॉस करूया आपण आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर सामना देखील सुरू होईल. गावदेवी कोबरा आणि शिरडोन या दोन संघांमध्ये अंतिम सामना जय मसोबा चषकाचा. आणि टॉस जिंकला शिरडोन या टीमने. 4 ओव्हरची मॅच असेल. 10 मिनिटानंतर सामना देखील आपण सुरू करणार आहोत, कारण की सलग 2 सामने खेळलेला आहे शिरडोन संघ. त्यामुळे आपण 10 मिनिटांचा ब्रेक देतोय आणि त्यानंतर सामना देखील सुरू करणार आहोत. तर
रुपेश भगत साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश शेठ ठोंबरे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय महेश शेठ ठोंबरे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत. जय मसोबा क्रिकेट संघ पागड्याचा पाडा टीमचे आधारस्तंभ रुपेश दादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. सन्माननीय महेश शेठ ठोंबरे साहेबांचा जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम सामना आपण पाहू शकाल गावदेवी कोपर आणि शिरडोन या दोन टीम मध्ये.